खास दसरा व दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका। खास फेस्टिवल निमित्त असंख्य व्हरायटी उपलब्ध। होलसेल पेक्षाही कमी किमतीत खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्हा बँगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। कमी बजेट मध्ये संपूर्ण कुटुंबाची खरेदी। तसंच सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट पॅन्ट यासाठीही खास कलेक्शन। ज्यादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। 400 रुपयांचा हप्ता देण्याची मागणी केली जात असताना कारखानदार तोंड उघडायला तयार नाहीत। त्यांनी दिवाळीपूर्वी निर्णय घ्यायचा, अन्यथा आमची दिवाळी शिमग्यासारखी साजरी करून कारखानदारांची दिवाळी होऊ देणार नसल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जनआक्रोश पदयात्रा स्थगित करण्यात आली होती, ती शुक्रवारपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे। शनिवारी सकाळी वसगडे, नांदरे, कर्नाळ मार्गे मौजे डिग्रज येथे ती आली। येथे दत्त इंडियाचे व्यवस्थापक शरद मोरे यांना मागण्यांचे निवेदन स्वीकारलेलं आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संदीप राजोबा, श्रीपाल चौगुले, अजित लांडे, कुमार पाटील आदी जण उपस्थित होते। राजू शेट्टी म्हणाले, कारखानदार नफ्यातील वाटा द्यायला तयार नाहीत, मात्र मागील वर्षीचे 400 रुपये घेतल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही। साखरेचा भाव वाढलाय, त्यामुळे कारखानदारांना जादाचे जे पैसे मिळाले त्यातील 400 रुपये आम्ही मागतो, त्यामुळे तात्काळ 400 रुपये द्यावेत। त्याबाबतचा निर्णय न घेतल्यास आमची दिवाळी शिमग्याप्रमाणे साजरी करू, मात्र कारखानदारांना दिवाळी साजरी करू देणार नाही। चालू हंगामाबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार तोंड उघडायला लागलेत, परंतु सांगली जिल्ह्यातील एकही कारखानदार बोलायला तयार नाही। परंतु यंदाचा योग्य दर जाहीर केल्याशिवाय गाळप हंगाम सुरू होऊ देणार नाही। यावेळी सरपंच तानाजी जाधव, संजय बेले, सतीश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। सांगलीतील शनिवार आठवडा बाजारामधील कापड बाजार हटवल्यानंतर शनिवारी सांगलीत महापालिका अधिकारी आणि विक्रेत्यांमध्ये जोरदार वादावादी झाली आहे। पोलिसांची मध्यस्थी ही असफल ठरली। रस्त्यावरच विक्रेत्यांनी ठाण मांडले। दिवसभर हा वाद सुरू होता। यावेळी महापालिकेच्या अग्निशामक गाड्याच्या काचा दगडफेक करून फोडल्या, त्यामुळे तणावात भर पडली आहे। या ठिकाणी असणाऱ्या पोलिसांनी तातडीने दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला। सचिन आप्पासो टकले असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। या प्रकरणी अग्निशामक दलाचे कर्मचारी कृष्णराव मोरे यांनी फिर्याद दिली आहे। सांगलीचा शनिवारचा बाजार भारती विद्यापीठाच्या इमारतीपासून कापड पेठेत भरतो। मित्रमंडळ चौकात कपड्यांचा बाजार भरतो। दरवर्षी दिवाळीत या ठिकाणी कापड विक्रेते रस्त्यावर बाजार मांडतात। नेहमीप्रमाणे त्यांनी सकाळी बाजार भरवला। महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हा बाजार हटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर विक्रेते आक्रमक झाले। कर्मचारी आणि त्यांच्यात वादावादी झाली। त्यानंतर उपायुक्त राहुल रोकडे यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली, महापालिकेच्या निर्णयाची माहिती दिली। आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व बाजार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर भरवण्याचा निर्णय घेतल्याने विक्रेत्यांनी नियुक्त जागेत जावे अशी सूचना दिली। मात्र विक्रेत्यांना हा पर्याय मान्य झाला नाही। त्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केलं। सायंकाळी 5 वाजता स्टेशन चौकातील मोकळ्या जागेत बाजार मांडण्यास सुरुवात केल्यानंतर पुन्हा महापालिकेच्या पथकाने त्यांना हटवण्याचा प्रयत्न केल्यावर वादावादी झाली। महापालिकेच्या अग्निशामक गाडीवर आंदोलनावेळी दगडफेक केली। त्यात वाहनाच्या काचा फुटून 10,000चं नुकसान झालंय। सांगली शहरासह संजयनगर आणि विश्रामबाग परिसरात मोटारसायकल चोरी, घरफोडी, जबरी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। या चोरी प्रकरणातील 2 अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले। या दोघांकडून घरफोडी चोरीचे एकूण 4 गुन्हे उघडकीस आले असून 1,85,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने वाल्मिकी आवास जवळ सदरची कारवाई केली। सोहेल राजेसाब गलगले आणि विशाल बाबूराव रणदिवे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक पेट्रोलिंग करत होते। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की काही तरुण चोरीच्या मोटारसायकली विक्रीसाठी जुना बुधगाव रोडवरील वाल्मिकी आवास जवळ येणार आहेत। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास बाब आणून तातडीने वाल्मिकी आवास परिसरात सापळा लावला। यावेळी चौघांना पकडले, त्यांच्यापासून चौकशी केली असता त्यांच्याजवळ 8,500 रुपये, कोयता, स्टील रॉड, 70 आणि 3 चोरीच्या मोटारसायकली मिळाल्या। त्यांच्याकडे सदर मुद्देमालाबाबत चौकशी केली असता त्यांनी संजयनगर, विश्रामबाग आणि सांगली शहरात 2 मोटारसायकल, 1 लूटमार आणि घरफोडी केल्याची कबुली दिली। यावेळी त्यांच्याकडून एकूण 1,85,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय।
सांगली जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडलाय, त्यामुळे पिण्यासाठी आणि शेतीसाठी तीव्र पाणी टंचाई भासणार आहे. पशुधनासाठी चारा टंचाई भासत आहे, त्यामुळे शासनाने संपूर्ण जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून जाहीर करावा अशी मागणी आमदार विश्वजित कदम यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात आमदार डॉक्टर कदम यांनी म्हटलंय की राज्यात गेल्या खरीप आणि रब्बी हंगामात अत्यल्प पर्जन्यमान झालंय. राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी शासनाने 31 ऑक्टोबर 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांचा तर मध्यम स्वरूप असणाऱ्या 16 तालुक्यांचा समावेश करण्यात आलाय. सद्यस्थितीत राज्यातील बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यात अत्यल्प पाऊस झालाय. शिवाय जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी वरदान असलेले कोयना धरणही पूर्ण क्षमतेने भरलेलं नाही, त्यामुळे सिंचन योजनेवर अवलंबून असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील शेतीला तीव्र पाणी टंचाई भासत आहे. गेल्या 15 दिवसात कृष्णा नदी कोरडली पडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागली. जिल्ह्यात शेतीबरोबरच पशुधनही मोठ्या प्रमाणात भविष्यात चारा टंचाई भासणार आहे. जिल्ह्यातील बहुतांश कुटुंबे शेती आणि पशुधनावर अवलंबून आहेत. या कुटुंबांना उदरनिर्वाह आणि मुलांच्या शिक्षणासाठी दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक खर्च करणे शक्य होणार नाही. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण सांगली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून दुष्काळाचे सर्व निकष लागू करून शेतकरी आणि जनतेला मदत करावी अशी मागणी आमदार डॉक्टर कदम यांनी केली आहे. मिरजेतील कृष्णा घाट रोड येथून रेकॉर्डवरील मोटारसायकल चोरी करणारा अट्टल गुन्हेगार करण बागडी यांच्यासह त्याचे 2 साथीदार महेश महादेव जमादार आणि सत्याप्पा उर्फ सुनील बसगोंडा पाटील या तिघांना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या 17 मोटारसायकली असा एकूण 4,55,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तिघांवर मिरज गांधी चौकी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. मिरज शहर आणि परिसरातून अनेक मोटारसायकलींची चोरी होत होती. त्या अनुषंगाने शोध घेतला असता कृष्णाघाट रोडवर चोरीची मोटारसायकल घेऊन रेकॉर्डवरील गुन्हेगार करण बागडी थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली असता त्यांनी मोटारसायकल चोरल्याचं कबूल केलं. त्याने मिरज सिव्हिल रुग्णालय आवारातून चोरल्याचं कबूल केले. त्यांनी त्याची आणखी कसून चौकशी केली असता माझ्याबरोबर महेश जमादार सत्याप्पा उर्फ सुनील पाटील असल्याचं सांगितलं. पोलिसांनी बागडीच्या साथीदारांनाही अटक केली आहे. तिघांकडून तब्बल 17 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. करण बागडी हा टोळीने मोटारसायकल चोरी करणारा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सांगली जिल्ह्यातील तसेच कर्नाटकातील राज्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सांगली शहर व परिसरात आज दुपारी मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. दिवाळीसाठी बाजार भरला असताना आलेल्या पावसाने विक्रेते आणि खरेदीदार नागरिकांची तारांबळ उडाली. किरकोळ विक्रेत्यांच्या मालाचे पावसाने नुकसान झाले. सांगलीत सकाळपासूनच अंशतः ढगाळ वातावरण होतं. दुपारी 1 वाजता ढगांची दाटी होऊन शहराच्या उत्तर भागात म्हणजे वसंतदादा साखर कारखाना परिसरासह कर्नाळ, नांद्रे, वसगडे, मौजे, डिग्रज, माधवनगरमध्ये पावसास सुरुवात झाली. त्यावेळी शहरात पावसाचा शिडकावा होता. दुपारी 2:30 वाजता सांगली शहरात पावसाने हजेरी लावली. 20 मिनिटे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सांगलीच्या कापडपेठ परिसरात भरलेल्या शनिवारच्या आठवडा बाजारात तसेच शिवाजी मंडईत विक्रेते आणि खरेदीदार नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे रांगोळी आणि अन्य साहित्य भिजल्याने विक्रेत्यांचं नुकसान झाले. सायंकाळी ढगांची दाटी कायम होती. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारी आणि सोमवारी ढगाळ वातावरण राहणार आहे. या काळात तापमानात अंशतः वाढ होईल. शनिवारी जिल्ह्याचं कमाल तापमान 33 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतकं होतं. मिरज तालुक्यातील बेडग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान पाडल्यानंतर गावात वाद निर्माण झाला होता. या प्रकरणातील गावातील ग्रामसेवक सरपंच यांना योग्य मार्गदर्शन केलं नाही. जिल्हा परिषदेकडून पाठवलेल्या नोटीसीला योग्य उत्तर न दिल्याबद्दल मिरज पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुखदेव मगदुम यांच्यावर निलंबनाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केली आहे. तसेच प्रभारी गटविकास अधिकारी दिनकर खरात यांना नोटीस बजावण्यात आली आहे. बेडगमधील डॉक्टर आंबेडकर यांची स्वागत कमान अनधिकृत ठरवून पाडली होती. या प्रकरणाने गावात 2 गटांमध्ये वाद झाला. आंबेडकरी समाजाने डॉक्टर आंबेडकर यांच्या स्वागत कमानीसाठी मुंबईसाठी लॉग मार्च काढला होता. काही प्रशासकीय यंत्रणेची चूक झाल्यामुळे आंबेडकरी समाजाने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ बेडगचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी BL पाटील, मनोहर धेंडे यांच्यावर यापूर्वीच निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर मिरज पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुखदेव मगदुम यांना कारवाईची नोटीस दिली होती. नोटीसीचा खुलासा आल्यानंतर शुक्रवारी जिल्हा परिषदेने मगदुम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. या प्रकरणी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी खरात यांनाही नोटीस दिली होती. खरात यांच्याकडून नोटीसीचा खुलासा आला असून पुढील कारवाईबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांनी सांगितले.
जयसिंगपूर शहरात आरोग्यास हानिकारक सुगंध देणाऱ्या सप्तपर्णी वृक्ष काढून टाकून त्या जागी देशी प्रजातीची झाडे लावण्यासंदर्भात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना जयसिंगपूरच्या वतीने जयसिंगपूर नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी श्रीमती प्रमिला माने यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात असं म्हटलंय की सप्तपर्णी वृक्ष हे झटपट वाढणारे वृक्ष म्हणून देशभरात शासनाकडून लावले गेले. या झाडांना येणारा उग्र वास हा श्वसन संस्थेवर तसेच मानसिक स्वास्थ्य बिघडवणे विनाकारण चिडचिड होणे असे अनेक प्रकार यामुळे वाढत असल्याने व बालक आणि वृद्धांच्या आरोग्यासाठी या झाडाचा उग्र वास घातक परिणाम करत असल्याचे जाणकार आणि तज्ज्ञांच्या मते सांगण्यात येत असल्याचं म्हटलंय. तसेच मनसेच्या शिष्टमंडळात सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्या नेतृत्वाखाली PFRDA बिल रद्द करा आणि सर्वांना जुनी पेन्शन लागू करा या एकमेव मागणीसाठी दिल्ली येथील रामलीला मैदान येथे विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या विराट मोर्चात सहभागी होण्यासाठी सांगली जिल्ह्यातून विविध खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याची माहिती पुणे विभागीय सचिव PN काळे यांनी दिली आहे. या देशव्यापी मोर्चात काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंतच्या सर्व राज्यातील लाखो कामगार कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. सर्वांना जुनी पेन्शन योजना जशी आहे तशी लागू केली नाही तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना जागा दाखवू असा निर्धार सर्वच राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. यावेळी सरकारी उद्योगांचे आणि सेवांचे कंत्राटीकरण आणि खाजगीकरण करू नका, कामगार विरोधी कायदे रद्द करा, नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, रिक्त पदे सरळ सेवेने तात्काळ भरा याही मागण्यांचा सहभाग होता. महाराष्ट्राच्या वतीने बोलताना निमंत्रक विश्वास काटकर यांनी 8 नोव्हेंबर रोजी माझे कुटुंब माझी पेन्शन या शीर्षकाखाली सरकारी निमसरकारी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कामगार कर्मचारी आपल्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने मोर्चा काढतील आणि त्यातूनही राज्य सरकारचा निर्णय दिला नाही तर 14 डिसेंबरपासून राज्यात संस्थगित केलेला बेमुदत संप पुन्हा एकदा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय. यावेळी PN काळे, DG मुलानी, गणेश धुमाळ, रवी अर्जुने, सतीश यादव, रामभाऊ सावंत यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.